चला इकडे या, सर्वांनी समोर या मित्रांनो, प्लीज विनंती करतो. तिन्ही टीम या स्पर्धेमध्ये मी पहिलं सांगितलं होतं, जी काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ती सर्व पारितोषिक फक्त आणि फक्त पॉइंटच्याच बेसवरती दिली जातील. असं नाही की ज्या दोन टीम फायनल आल्यात त्याच टीमच्या खेळाडूला आपण ते प्राइज देऊ. इथे प्रत्येक मॅचचा स्कोर डाटा डिजिटली एंटर झाला होता आणि त्याचा सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे आणि त्याच्याच हिशोबाने आपण ही 4 प्राइज काढलेत. त्यामधलं पहिलं प्राइज बेस्ट फिल्डर ऑफ CPL 2026 कोण असेल? यस, वय वर्ष 44. 4 चेंडू असे अडवले की एखाद्या तरुणाला पण लाजवेल. रियाज ठरतो या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. मी राहुल पाटील यांना विनंती करतो की रियाज यांना बेस्ट फिल्डर आणि रॉबर्ट सर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज रियाज भाई तुम्हाला दिलं जाईल. चला आता वळूया या स्पर्धेचा बेस्ट बॉलर कोण असेल? ओके, कॅश प्राइज दिलं जात आहे रियाज यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओके, नंदू के लिए ऑर्गेनाइजेशन के लिए और 1000 रुपए आए हैं रॉबर्ट भाई की तरफ से. नंदू को भी 1000 रुपए दिए. जल्दी जल्दी चलो चलो चलो, जल्दी 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 ऑर्गेनाइजर के लिए. चलो थैंक यू. आता वळूयात. ओके, 500 रुपए अक्षय पाटिल के लिए भी आए, वो हम थोड़ी देर में देंगे. चला चला चला, थैंक यू अक्षय. चला आता वळूयात या स्पर्धेतील अर्थातच बेस्ट बॉलर ज्याने विकेट घेतल्यात. कोण आहे? यस, नक्कीच. अगदी 3 मॅच होत्या, 3 मॅच मध्ये शेवटचं षटक टाकलं आणि 10 डिफेंड केल्या. साहिलला दिला जातोय बेस्ट बॉलर ऑफ द CPL 2026. 2000 कॅश प्राइज दिलं जात आहे. निलेश दादाला मी विनंती करतो की त्याच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरची ट्रॉफी साहिलला द्यायची आहे. साहिल वय किती आहे? 14 वर्षाचा खेळाडू CPL ने दिलाय आणि CPL मधून अजून एक खेळाडू मिळालाय तो आपल्याला. आता बेस्ट बॅट्समन या कॅटेगरी साठी खूप मारामारी होती, खूप भांडणं केलेत, परंतु तो एक खेळाडू सरस ठरलाय. स्वतःचा खेळ केला, आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलंय. वैयक्तिक धावा गेल्यात 35. श्री गणेश एंटरप्राइजेसचा कुंदन ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. चला मी विनंती करतो तिघांना पण, तुमच्या तिघांच्या शुभ हस्ते कुंदनला बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी द्यायची आहे. मित्रांनो, पहिल्यांदाच पाहिलं याला खेळताना, परंतु असा खेळला की पूर्ण CPL गाजवून गेला. आता मात्र ज्याची अपेक्षा होती ते मॅन ऑफ द सिरीज ची सायकल कोणाला मिळेल? मित्रांनो, पॉइंट आहेत 85. सेकंड हायएस्ट पॉइंट होते 68 आणि थर्ड हायएस्ट पॉइंट होते 58, परंतु 85
सिरीजचे पॉइंट आहेत 85. धावा धावा केल्यात 28. विकेट घेतलेत 9. द अनस्टॉपेबल अक्षय यादव ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मी विनंती करतो गणेश, अक्षयला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सायकल द्यायची आहे. स्वराज्य 11 मध्ये एक बायकर मॅन आहे, दुसरा सायकल मॅन आलाय तो आलाय अक्षय शहाजी. ₹1000 कॅश प्राइज रॉबर्ट यांच्याकडून दिले जाते अक्षय याला. चला सेकंड ट्रॉफी अर्थातच वी आर टायटन्स. विनंती करतो यायचं आहे आपलं द्वितीय पारितोषिक वी आर टायटन्स. रोहित रोहित इकडे या ना, इकडे मी ट्रॉफी वरून देतो. सर्वांनी इथे बसा, एकाने उभं राहा फक्त. कॅप्टन कोणी असेल त्याने. चला, अरे ते फटाके कशाला ठेवलेत खाली? असतील बघ, आहेत बघ ना फटाके. ते फटाके आणले तर लाव ना, ते कशाला पूजेला ठेवणार आहे? विनोद कडे दे. हे ब्लास्टर लाव. चला, द्वितीय पारितोषिक वी आर टायटन्स विक्की पटेल, रोहित यादव, आयकॉन खेळाडू आकाश. द्वितीय पारितोषिक सीपीएल चं मित्रांनो, टाळ्या वाजवा. या संघासाठी शेवटपर्यंत लढले, शेवटपर्यंत झगडले, आपल्या संघाला फायनल पर्यंत नेलं. ट्रॉफी द्यायची दादा, विनंती करतो. लाव ना. चला, वी आर टायटन्स रनर अप. त्याच्यानंतर चला, प्रथम पारितोषिक श्री गणेश एंटरप्राइजेस. लवकर या मित्रांनो. चला, सीपीएल चा चॅम्पियन ठरतोय तो म्हणजे श्री गणेश एंटरप्राइजेस. चला अक्षय लवकर. चला ट्रॉफी द्यायची आहे. सर्वांना विनंती करतो. विनोद सुल्लर. चला बाबू. चॅम्पियन ऑफ सीपीएल 2026 संघाचं नाव आहे श्री गणेश एंटरप्राइजेस. संघ मालक कुमार अक्षय प्रमोद मोरे. आयकॉन खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थातच अक्षय शहाजी यादव. कॉंग्रॅच्युलेशन टीम्स. सीपीएल चा हा संग्राम इथे संपला. थँक्यू SD लाईव्ह, थँक्यू DJ ची संपूर्ण टीम.